नमस्कार, मी डॉक्टर मारुती खामकर. सध्या गावाकडे आम्ही एन्जॉय करतो आहे. कारण वर्षभर आपण लोकांची जी काही सुखदुःख असतात, त्यांचे काही चॅलेंजेस असतात, त्याच्यावरती आम्ही ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हटलं की स्वतःलासुद्धा एक आपल्याला रिलॅक्सेशन्स किंवा आपण या क्लायंटशी बोलत असताना किंवा क्लायंटचे काही सगळे प्रॉब्लेम्स असतात ते कुठेतरी बाहेर जाऊन थोडंसं रिलॅक्स आपल्याला 15 दिवसाचं एक थोडंसं अनुभव घेणं गरजेचं असतं. म्हणून मी थोडासा खूप एन्जॉय 15 दिवसासाठी सुट्टीवरती आलेलो आहे. आणि खरंच खूप छान असं वातावरण आहे. मला वाटतं माझ्या घराच्या पाठीमागे संध्याकाळची वेळ आहे आणि आय थिंक 7 वाजलेले आहेत. आणि खरंच कधीतरी लाईफमध्ये आपण जगत असताना अनेक चॅलेंजेस आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तर मी नेहमी म्हणत असतो की निसर्गाशी ट्यून होणं गरजेचं आहे. निसर्गाशी म्हणजे काय, आपल्या युनिवर्सशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. मग युनिवर्सशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल? एकदा कुठेतरी आपण म्हणतो ना की थोडासा ब्रेक घेतो, आपण थोडासा एन्जॉय करायला जातो, पण थोडंसं त्या नेचरशी कनेक्ट होण्यासाठी थोडंसं त्याला थँक्यू बोलू शकता किंवा त्याचे ग्रॅटिट्यूड तुम्ही फील करू शकता की आपल्याला एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला निसर्गाने आपल्याला देणगी स्वरूपात आपल्याला दिलेल्या आहेत. त्या गोष्टीसाठी आपण चांगलं फील करू शकतो. किंवा अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सकाळी उठून या निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये त्याला तुम्ही थँक्यू बोलू शकता किंवा तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा अजून भरपूर काही गोष्टी आहेत, जसं की होपोनोपोनो प्रेयर आहे, त्यानंतर EFT आहे, मेडिटेशन्स आहे, योग निद्रा आहेत. अशा अनेक थेरपी आपण काढून आपण म्हणतो की सर हे पॉसिबल आहे का गावाकडे? आहे पॉसिबल. वाय नॉट पॉसिबल? का नाही पॉसिबल? किंवा इथे तुम्हाला अजून एक थेरपी मी सांगेल. खरंच खूप जबरदस्त अतिशय प्रभावी अशी थेरपी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जर गावी किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर गेलात तर तिथे तुम्हाला एखादं कोणतंही झाड दिसलं तर त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करा. त्याला कडकडून मिठी मारा, त्याला थँक्यू बोला आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कसं फील वाटतं. तुम्ही गावी जर आलात किंवा निसर्गाच्या वातावरणात गेलात, तिथे तुम्ही सकाळची वेळ आहे किंवा संध्याकाळची वेळ आहे, त्या झाडाजवळ जा आणि त्या झाडाला कडकडून मिठी मारा. तुम्हाला फील एवढं चांगलं वाटायला लागेल की तिथे तुम्हाला जी कंपन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, ती व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवायला लागतील. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या निसर्गाशी राहून तुम्ही ट्यून करू शकता स्वतःला. तुमची व्हायब्रेशन्स, तुमचे फिलिंग्स, तुम्ही लेवल्स वाढवू शकता. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये, जसं हेल्थमध्ये असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, करिअरमध्ये असेल किंवा काही मनी चॅलेंजेस असतात, ह्या सगळे पिलर्स आपले अनबॅलन्सिंग झालेले असतात. मग आपण म्हणत असतो की सर हे बॅलन्सिंग कसं करायचं? हे बॅलन्सिंग प्रार्थनेच्या माध्यमातून स्वतःला बॅलन्सिंग करावं लागतं, क्लेन्झिंग करावं लागतं स्वतःला. आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देत असतो की नाही हे चुकीचं झालं, हे तो बरोबर नाही आहे, त्या व्यक्तीमुळे झालं, ह्या व्यक्तीमुळे झालं, ही व्यक्ती चुकीचीच आहे, ही माझ्यासोबत नेहमी चुकीचंच वागते किंवा वागतो. अशा अनेक चॅलेंजेस आपल्या लाईफमध्ये येत असतात. आणि मग कारण इथे ना तुमची व्हायब्रेशन्स लेवल तुमची पूर्णपणे डाऊन झालेली असते. तुमचा जो ऑरा असतो सायंटिफिकली तो पूर्णपणे रेड कलर झालेला असतो. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ही व्हायब्रेशन्स वाढवायचे असतील तर आपल्याला अनेक प्रेयर्स आहेत, अनेक व्हिज्युलायझेशन अफर्मेशन्स आहेत, स्वतःचं इन्कॅन्टेशन आहे, अफर्मेशन देऊन स्वतःला मोटिवेट करणं, मेडिटेशन्स आहे, सप्तचक्र मेडिटेशन्स आहे, EFT आहे, अशा अनेक थेरपी ज्या आहे, हिप्नोसिस आहे, NLP आहे, अशा अनेक टेक्निक्स आहेत ज्या तुम्ही वापरून स्वतःला त्या व्हायब्रेशन्स लेवल तुमची वाढवू शकता, पॉवर वाढवू शकता. आणि खरंच 100% मी म्हणत नाही, 1001% तुम्हाला त्याचे बेनिफिट्स बघायला मिळतील. फक्त एक लक्षात घ्या की पुढचे 21 दिवस किंवा 90 दिवस स्वतःला चॅलेंज द्या की मला हे करायचं आहे, ॲब्सोल्युटली करायचं आहे. आणि जर तुम्हाला माझे सिक्रेट जाणून घ्यायचे असतील तर नक्की यूट्यूबला हा व्हिडिओ डाउनलोड करणार आहे, त्या कमेंटच्या रूपामध्ये कळवा की सर आम्हालाही ती सांगा सिक्रेट्स जी तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहात, ती सिक्रेट्स आम्हाला देण्याचा प्रयत्न करा. नक्की मी ती सिक्रेट्स तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करेन. फक्त ती सिक्रेट्स तुम्हाला मिळाल्यानंतर पुढचे 90 दिवस तुम्हाला चॅलेंज आहे की जे मी तुम्हाला देणार आहे ना ते तुम्हाला करायचं आहे.
लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे. तेव्हाच तुमचं आयुष्य खूप छान बनू शकतं आणि सुंदररित्या बनू शकतं. HRCM मीन्स हेल्थ, रिलेशनशिप, करिअर अँड मनी. 4 प्रॉब्लेम्स, 4 पिलर्स. जसं गाडीची जी 4 चाकं त्यातलं एक टायर जरी पंक्चर झालं तरी गाडी पुढे जात नाही, तशा पद्धतीनं आपली 4 पिलर जर स्ट्रॉंग असतील, हां ठीक आहे थोडं 19-20 होणारच आहे, पण त्यामुळे निराश न होता आपल्याला पुढे कंटिन्युटी करायची आहे. कंटिन्युअस आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. खरंच मी सांगेन तुम्हाला मित्र, तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी वाढवू शकता, डेफिनेटली वाढवू शकता. तुम्ही स्पिरिच्युअलमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने एका लेवलला जाऊ शकता 100%. व्हाय नॉट? का नाही जाऊ शकत? कारण त्यासाठी ना सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसची गरज आहे. लक्षात घ्या, खूप प्रॅक्टिस लागेल तुम्हाला. सकाळी आमचा एक मॅजिक ऑफ मॉर्निंग चालतं 4:30 ते 5 अर्ध्या तासाचं असतं. हिप्नोसिस आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचे 6-7 लेवल्स आहेत. A to Z हिप्नोसिस आम्ही शिकवतो. त्यामध्ये सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता डेफिनेटली. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक लोक म्हणतात की सर मला हिप्नोसिस शिकायचं. डेफिनेटली तुम्ही जॉईन व्हा, हिप्नोसिस शिका. आमचे फ्री कोर्सेससुद्धा यूट्यूबला अवेलेबल आहेत, प्लेलिस्टमध्ये आहे सेल्फ हिप्नोसिसचे, की जो फर्स्ट लेवल आहे तो ॲब्सोल्युटली फ्री दिलेला आहे. ॲब्सोल्युटली. आणि ज्यावेळी आमच्याकडे लोक शिकायला येतात त्यांना एवढं हे होतं की सर आम्हाला भरभरून तुम्ही दिलात, खूप गोष्टी काही दिलात. जसं की आमच्याकडे मॅजिक ऑफ मॉर्निंग हा ॲब्सोल्युटली फ्री एक प्रोग्राम आहे जो सकाळी 4:30 ते 5 चालतो. त्यानंतर हिप्नॉसिसच्या आहेत, वेगवेगळे प्रकारचे आहेत, पॅरेंटिंगच्या आहेत, पब्लिक स्पीकिंग, मेमरी ट्रेनिंग्स, वेगवेगळे प्रकारचे ट्रेनिंग्स, ट्रीटमेंट आमच्या सेंटरला चालतात. आणि हे असणं गरजेचं आहे. स्वतःला जेव्हा तुम्ही सकाळी उठून स्वतःची एक लेवल्स, व्हायब्रेशन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने वाढवताना, त्याचवेळी तुमचं जे दिवसभरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 100% फ्रिक्वेन्सी तुमची त्या लेवलला वाढवली जाते. आणि जे काही दिवसभरामध्ये जे काही चॅलेंजेस येत आहेत ना, ते चॅलेंजेस हळूहळू तुम्ही त्याला फेस करता. ही ताकद तुमच्यामध्ये यायला लागते. लक्षात घ्या. सो डेफिनेटली माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तुम्हाला माझ्याकडे 3 सिक्रेट्स आहेत. ती 3 सिक्रेट जर तुम्हाला शिकायचे असतील तर नक्की कमेंटच्या रूपामध्ये कळवा. मी तुम्हाला डेफिनेटली माझा पूर्ण मॅजिक ऑफ मॉर्निंग जे मी सकाळी काय करतो शेड्यूल आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि फक्त ते घेतल्यानंतर फक्त तुम्हाला त्याचं 90 दिवसाचं चॅलेंज घ्यायचं की मला 90 दिवस पुढे जाऊन मला ह्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडायचं आहे. जी माझी कम्फर्ट झोन आहे, जो माझा मानसिक वैचारिक दृष्टिकोन आहे त्याला पूर्णपणे बदलायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे. आणि 100% तुम्हाला याच्यातून पूर्णपणे 100% मी म्हणत नाही आहे 1001% तुम्ही बाहेर पडणार. कारण गेल्या 10 वर्षापासून मी ह्या गोष्टी देण्याचा मी लोकांना प्रयत्न करतो आहे. त्या लोक घेत आहेत. त्या डिप्रेशनमधून, त्या अँझायटीमधून, त्या फोबियाजमधून, पूर्णपणे रिलेशनशिप इश्यूमधून पूर्णपणे बाहेर येत आहेत. आणि जर तुम्हाला काही सिक्रेट जाणून घ्यायचे असते तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, कमेंटच्या रूपामध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि निसर्गाशी जास्तीत जास्त ट्यून होण्याचा प्रयत्न करा. बघा तुमचं आयुष्य खूप छान झालेलं असेल. तर लवकरच आपण भेटणार आहोत. जय महाराष्ट्र, जय शिवराय.